नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्ह्याला झालेला पेपर या ठिकाणी पाहणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, कोणतं बेट हे लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येतं? तर हत्ती बेट हे मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कोणतं? हत्ती बेट. पुढचा प्रश्न आहे बघा, लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत? बघा या ठिकाणी लातूरचे खासदार सुद्धा या ठिकाणी विचारलेत, तर ते डोळ्याचे डॉक्टर आहेत. बघा कशाचे? डोळ्याचे डॉक्टर आहेत. लोकसभा निवडणूक 2024मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत? तर 2024मध्ये मित्रांनो जी काही लोकसभा निवडणूक झालेली आहे, यामध्ये कोणत्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्यात या ठिकाणी विचारले, तर काँग्रेसला मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत. बघा लक्षात ठेवायचं आहे, काँग्रेसला. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणते विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? तर लातूरमध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 औसाही समाविष्ट नाही. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? एकदम सोपा प्रश्न आहे. शिवनेरी किल्ल्यावर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला होता? तर कोणता किल्ला आहे मित्रांनो? प्रतापगड हा निर्माण केला होता. पहा शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर मित्रांनो हे पंजाबचे राज्यपाल होते. बघा खालीलपैकी कोणत्या गोष्टीला GI टॅग प्रमाणित झाला आहे? कोणत्या गोष्टी आहे बघा त्याला GI टॅग प्रमाणित झालेला आहे? तर पाताडी चिंचला या ठिकाणी बघा GI टॅग प्राप्त झालेला आहे. पहा महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? या ठिकाणी आपल्याला विचारलंय विधान परिषद. तर विधान परिषदेमध्ये मित्रांनो या ठिकाणी यापैकी नाही या ठिकाणी आपलं उत्तर आहे. बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर याची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की याची PDF डाउनलोड करू शकता. लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? तर या ठिकाणी एकूण वनक्षेत्र किती मित्रांनो? तर 5% कमी वनक्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर लातूर जिल्ह्याची स्थापना मित्रांनो यापैकी नाही आपलं उत्तर आहे मित्रांनो. तर लातूर जिल्ह्याची स्थापना 1982 मध्ये झाली होती. लक्षात ठेवायचं 1982 मध्ये. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? याचं करेक्ट आन्सर आहे बघा नीलमताई गोरे. लक्षात ठेवायचं आहे ही आहेत. नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न आहे तर मित्रांनो बघा आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल किंवा जे पण जिल्ह्याचा पेपर बाकी असेल तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घेऊन टाका. यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो जास्त नाही बघा, आपण 15 ऑगस्टपासून जी ऑफर लावली ती चालू ठेवली फक्त 99 रुपयाला. आपल्याला QR कोडवरती 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुम्हाला काही मिनिटामध्येच लगेच PDF मी पाठवून देणार आहे. कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणि बघा आता पुढच्या वर्षी फक्त किती 7 का 8 हजाराचीच यादी येणार आहे आणि हेच चान्स आहे आपल्याला होण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर घेऊन टाका. पैसा आपण कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि एकदा नोकरी गेली मित्रांनो तर आपलं खूप हाल होतील. त्यामुळे मित्रांनो फक्त 99 रुपयाला आपल्याला या ठिकाणी PDF मिळणार आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही घेऊन टाका. कारण की पैसे कधी पण कमी येतात, परंतु वेळ खूप महत्त्वाची. टाईमाला महत्त्व दिलं पाहिजे आपण, तेव्हाच टाईम आपला आदर करीत असतो. चालू घडामोडीची ऑफर आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि GKसाठी रिव्हिजनसाठी मिळणार आहे. मागच्या वेळेस मुंबई पोलीसला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती प्रश्न GKवर आले होते बघा. ज्यांचा पॅटर्न होता त्यांचा सगळ्यांचा बार झाला, परंतु ज्यांनी जर आपला पूर्णपणे व्यवस्थित GK कव्हर केला मित्रांनो त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. त्यामुळं या PDFचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होणार आहे. विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक. लक्षात ठेवायचं आहे बघा सुजाता सौनिक. पुणे या ठिकाणामधील शनिवार वाडा हा कोणी बांधलेला आहे? तर पुणे या ठिकाणामध्ये जो काही शनिवार वाडा आहे हा पेशव्यांनी बांधलेला आहे. लक्षात ठेवायचं बघा पेशवे. संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? संसदेमध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात? तर राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे काय बघा संसदेमध्ये घटक समाविष्ट असतात. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारताचे राष्ट्रपती महोदया कोणत्या राज्याचे आहेत? बघा आपल्या राष्ट्रपती बघा त्या खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहेत? हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. तर करेक्ट आन्सर बघा राष्ट्रपती हा ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा या राज्याचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे बघा ओडिसा या राज्याचे आहेत. उदगीरचे सन 1760 सालचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढलं होतं? तर कोणाच्या विरुद्ध? निजामाविरुद्ध मित्रांनो हे लढलं होतं. कोणाच्या? निजामाविरुद्ध. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर करेक्ट आन्सर आहे बघा छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर लातूरचा या ठिकाणी मित्रांनो समावेश होत नाही. बघा लातूर. सर्वात जास्त कालावधीकरता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे बघा
पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवायचं आहे बघा, पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? तर लोकसभेचे जे काही स्पीकर आहेत बघा ते कोण आहेत? ओम बिर्ला. लक्षात ठेवायचं आहे, ओम बिर्ला. पुढचा प्रश्न मित्रांनो, लोणार तलाव हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोणता? लोणार तलाव हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? बुलढाणा. लोणार सरोवर कुठे बघा? बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. संजय गांधी नॅशनल पार्क हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? काय? संजय गांधी नॅशनल पार्क. तर मित्रांनो, संजय गांधी नॅशनल पार्क हा मुंबई सब अर्बन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, मुंबई सब अर्बनमध्ये. भारतामध्ये सर्जरीचे जनक हे कोणाला मानलं जातं? सर्जरीचे जनक हे कोणाला मानलं जातं असा प्रश्न आहे. तर करेक्ट आन्सर आहे बघा, सुश्रुत यांना मानलं जातं. सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान विषम संख्या कोणती मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर 1 आहे बघा. लक्षात ठेवायचं 1. पुढील शब्दसमूहापैकी योग्य म्हण आपल्याला शोधायची आहे. धोक्याची कामे करायला कुणीच पुढे येत नाही. धोक्याची कामे करायला पुढे कुणीच येत नाही. याबद्दल आपल्याला योग्य म्हण ओळखायची आहे. याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार? मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखायचं आपल्याला. व्यंजन संधीचे उदाहरण ओळखायचं आहे. तर चिदानंद ही काय बघा व्यंजन संधीचं उदाहरण आहे. गुरुजीचं वागणं प्रेमळ आहे या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखायचं बघा. गुरुजीचं वागणं प्रेमळ आहे यामधील आपल्याला धातुसाधित या ठिकाणी ओळखायचं. तर वागणे या ठिकाणी बघा धातुसाधित आहे. सर्वनाम असलेलं योग्य पर्याय उत्तर कोणतं होईल? सर्वनाम असलेलं. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, जनतेला जागृत करणे हे आमचं कर्तव्य आहे. बघा हे काय बघा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. तर पळवते हे काय बघा या ठिकाणी सामर्थ्यदर्शक आहे. येणार असेल तर येईल बापडा. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. बापडा खाली या ठिकाणी अंडरलाईन आहे. तर हे काय आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो हे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, व्यर्थ उद्गाराचे अव्यय. कोणतं आहे बघा? हे व्यर्थ उद्गाराचे अव्यय आहे. वासरू हुंदडते काय प्रश्न आहे बघा? वासरू हुंदडते. अधोरेखित शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. वासरू हुंदडते. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, नपुसकलिंगी. मित्रांनो वासरू हे काय बघा नपुसकलिंगी बघा, ते वासरू. पुढचं आहे बघा, संस्कृतमध्ये 3 वचने मानतात तर मराठीमध्ये टिंबटिंब वचने मानतात. तर संस्कृतमध्ये बघा 3 वचने मानतात तर मराठीमध्ये बघा 2 वचने मानली जातात. लक्षात ठेवायचे 2. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे बघा. मी सैराट चित्रपट पाहिला. मी सैराट चित्रपट पाहिला आहे. मी सैराट चित्रपट पाहतो. यामध्ये पूर्ण वर्तमान काळ ओळखायला लावलेलं आहे. तर मी सैराट चित्रपट पाहिला आहे हे काय बघा पूर्ण वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील आज्ञार्थी क्रियावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यायामधून निवडायचं बघा. परमेश्वर जे आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर. परमेश्वर जे आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर. यामध्ये कोणती या ठिकाणी वाक्याचा प्रकार आहे किंवा कोणता बोध होतो ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर करेक्ट आन्सर आहे बघा प्रार्थना. या ठिकाणी प्रार्थना झाली बघा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. मुलाने बैलास मारले वाक्याचा या ठिकाणी प्रयोग विचारलेला आहे. मुलाने बैलास मारली. याचा करेक्ट आन्सर आहे बघा भावे प्रयोग आहे मित्रांनो. कोणता आहे? मुलाने बैलास मारले हा कोणता आहे? भावे प्रयोग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील वाक्याच्या शेवटी काय प्रश्न आहे? पुढील वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल आपल्याला विचारलंय. मी लवकर उठतो. मी लवकर उठतो याचं विचारलेलं आहे आपल्याला. तर या ठिकाणी पूर्णविराम येईल बघा. लक्षात ठेवा पूर्णविराम. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली या वाक्याचं नकारार्थी वाक्य आपल्याला विचारलंय. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी मला संमती दिली. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही. हे काय बघा या ठिकाणी नकारार्थी वाक्य आहे बघा. राजा या शब्दाचा समानार्थी बघा. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा भूपती. राजाला भूपती हा समानार्थी शब्द आहे. सुधा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा बघा. सुधा. विष, हलाहल, गरळ का जहर. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 4 बघा अ ब क ड बरोबर. म्हणजे सगळे काय आहेत बघा सुधा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय आहे. पुढील वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा. मी बरोबर 6 वाजता उठत जाईन.
मी बरोबर 6 वाजता उठत जाईल. तर हे काय बघा रीती भविष्यकाळ आहे. कोणता आहे बघा रीती भविष्यकाळ. मी बैलाला मारतो, मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतं आहे? तर मी बैलाला मारतो या वाक्यामधील कर्म आहे बघा बैलाला. लक्षात ठेवा बैलाला. मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तात्काळ मान्यता दिली या वाक्याचे योग्य सोप्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला. सोप्या वाक्यामध्ये केलं तर बघा मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. पहिलंच वाक्य या ठिकाणी योग्य सोप्या रूपामध्ये बघा. निमंत्रण आले बघा निमंत्रण आले तर मी येईन हा वाक्य प्रकार कोणता आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा हा संकेतार्थ आहे. ऑप्शन क्रमांक 4 संकेतार्थ आहे पहा. चला पानावर बसा काय प्रश्न आहे बघा. चला पानावर बसा या वाक्यामधील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची. तर ही काय बघा लक्षण आहे. चला पानावर बसा ही काय बघा लक्षण आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण हे सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषामध्ये वापरतात. तर कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे आपल्याला विचारलंय. तर अ आणि ब म्हणजे दोन्ही पण विधानं मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत. प्रारंभ करणे काय प्रश्न आहे? प्रारंभ करणे टिंबटिंब विसंगत वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा बघा. प्रारंभ करणे याचा विसंगत वाक्प्रचार या ठिकाणी ओळखायला लावलाय. म्हणजेच काय इतश्री करणे होय. लक्षात ठेवा इतश्री. आजन्म हा कोणता समास आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा अव्ययभाव समास आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे आजन्म हा अव्ययभाव समास आहे. नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणती गुणसूत्र पुरुषामध्ये आढळतात? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 एक्स आणि वाय. हे काय बघा पुरुषामध्ये आढळतात आणि डबल एक्स हे स्त्रियांमध्ये आढळतात गुणसूत्रे. ई बरोबर एम सी हा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला? तर ई बरोबर एम सी हा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर हा आईन्स्टाईनने मांडलेला आहे बरोबर. लक्षात ठेवा बघा ई बरोबर एम सी हा आईन्स्टाईनने मांडलेला आहे. निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? जो निरोगी माणूस असतो त्याचा जो काही ब्लड प्रेशर आहे किंवा जो काही रक्तदाब आहे हा किती असतो या ठिकाणी विचारलेला आहे. तर 120/80 बघा 120/80 इतका बघा असतो. नेक्स्ट आहे पहा 1 GB बरोबर किती गिगाबाईट? 1 GB गिगाबाईट बरोबर किती असतं? याचं करेक्ट आन्सर आहे बघा 1024 MB असतं बघा. जर यूट्यूब हे गुगलचं आहे तर इंस्टाग्राम हे कोणाचं आहे? तर मित्रांनो यूट्यूब हे गुगलचंच एक प्रॉडक्ट आहे. तसं इंस्टाग्राम हे कोणाचं आहे? तर इंस्टाग्राम मित्रांनो हे मेटाचं आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे मेटा. नेक्स्ट आहे बघा भारतीय चलनी नोटामध्ये टिंबटिंब सुरक्षा उपाय असत नाही. तर बायोमेट्रिक स्कॅन असत नाही बघा. लक्षात ठेवा बायोमेट्रिक स्कॅन. मित्रांनो हा समानाधिकरण बहुव्रीही समास आहे. लक्षात ठेवायचं बघा. पुढचा प्रश्न आहे संधी विग्रह करायचा आपल्याला. कविच्छाचा आपल्याला संधीचा विग्रह करायचा आहे. मग कवी अधिक इच्छा या ठिकाणी बघा पहिली व्हॅलंटी आहे बघा. या ठिकाणी पहिली व्हॅलंटी आली या ठिकाणी दुसरी बघा. त्यामुळं या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला कवी अधिक इच्छेची फोड होती बघा. त्याच्यानंतर बघा रू वर्णाचा उच्चार स्थानानुसार वर्गीकरण आपल्याला विचारलेलं आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा हा मूर्धन्य वर्ण आहे. कोणता मूर्धन्य? अर्धा दंड असणारा काय प्रश्न आहे बघा. अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 द. याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा द. संधी करायची बघा षट अधिक अंग याची संधी विचारली तर षडंग याची काय होईल मित्रांनो संधी होईल. वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणतं कार्य करतो? वरची खाली अंडरलाईन आहे. तर हे बघा अव्ययसाधित विशेषण आहे. लक्षात ठेवायचं बघा अव्ययसाधित विशेषण आहे. नेक्स्ट बघा आमच्या क्रिकेटपटूंची वाहवाह झाली. अधोरेखित शब्द कोणतं कार्य करतो? वाहवाह. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 नामाचं हे या ठिकाणी कार्य पहा. सामासिक शब्दाचं लिंग ओळखायचं आहे बाई माणूस. इकारांत नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन टिंबटिंब होतं. तर काय होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तेच राहतं बघा. लक्षात ठेवा तेच राहतं. गुणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे. गुणेश म्हणजे सर्वज्ञ या ठिकाणी काय याचा आपल्याला विचारलेलं आहे सर्वनामाचा प्रकार काय काय आहे. याचं हे काय बघा सामान्य आहे बघा. लक्षात ठेवायचं सामान्य. पुढचा प्रश्न आहे विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखायची आपल्याला. आत विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखायची आत. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी. या ठिकाणी बघा त आलेलं आहे तर या म्हणजे काय सप्तमी असतं.
पुढील वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे. वडिलांनी मुलाला शाळेत घातले. वडिलांनी मुलांना शाळेत घातले. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 कर्म भाव संकर प्रयोग. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहिजे असतील इथून पुढे सुद्धा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि चालू घडामोडी आणि जीके पाहण्यासाठी बघा लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आपण फालतू चॅनल भरपूर सबस्क्राईब केलेले आहेत परंतु या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे तेव्हा लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 500 लाईक आहे आपलं. आपल्याला या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे. वडिलांनी मुलाला शाळेत घातलं. वडिलांनी मुलाला शाळेत घातलं यामध्ये काय बघा कर्म भाव संकर प्रयोग आहे. कोणता? कर्म भाव संकर प्रयोग. पुढील वाक्यामधील आपल्याला समास ओळखायचा बघा. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. यामध्ये कोणता समास आलेला आहे? तर आलूक तत्पुरुष या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आलूक तत्पुरुष. नेक्स्ट बघा शब्दाचा प्रकार ओळखायचा बघा. नदी. नदी काय आहे बघा? ह्यो काय मित्रांनो तत्सम शब्द आहे बघा. संस्कृतमधून जसेच तसे शब्द राहिलेल्याला आपण काय म्हणतो? तत्सम शब्द म्हणतो. तद्भव म्हणजे त्यामधून संस्कृतमधून आल्यानंतर बदल झालेल्या शब्दाला तद्भव शब्द म्हणतो. महिना हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेमधून मराठीत आलेला आहे? कोणता? महिना. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिना हा शब्द ऑप्शन क्रमांक 3 फारसी भाषेतला शब्द आहे. कोणत्या? फारसी. वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. ढोलके वाजणे. ढोलके वाजणे म्हणजे काय? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 गाजावाजा होणे. काय होईल रे? गाजावाजा होणे. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. कानामागे टाकणे. कानामागे टाकणे हा जो काही वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय होईल बघा? दुर्लक्ष करणे. कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे. समानार्थी शब्द ओळखायचा बघा. खून. खून म्हणजे काय? तर खून म्हणजे काय मित्रांनो? चिन्ह होतं या ठिकाणी या शब्दाचा अर्थ. अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा बघा. इडलिंबू. इडलिंबू या शब्दाचा अर्थ विचारला येतं बघा. आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती हेच करेक्ट आन्सर आहे पहा. लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे. लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे. पोलीस हा जो काही शब्द मित्रांनो हा एकदम बरोबर आहे. सूर्य डोंगराआड गेला. या ठिकाणी डोंगराआड खाली अंडरलाईन आहे. तर हा जो काही शब्द आहे वाक्यात कोणतं कार्य करतो? तर मित्रांनो वाक्यामध्ये हा आधारपूरकाचं कार्य करतो. कोणता? आधारपूरक. लक्षात ठेवायचं आपला आधारपूरक. नेक्स्ट पहा. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होती. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर हे काय बघा मित्रांनो केवल वाक्य. लक्षात ठेवायचं आपला केवल वाक्य. मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखायचा आहे. मीठ भाकर. तर काय बघा हे समाहार द्वंद्व आहे. लक्षात ठेवा समाहार द्वंद्व. तू लाडू खाल्लास. काय प्रश्न आहे? तू लाडू खाल्लास या वाक्यामधील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर कोणता प्रयोग आहे मित्रांनो? या ठिकाणी कर्तृ कर्म संकर प्रयोग आहे. लक्षात ठेवा कर्तृ कर्म संकर प्रयोग. विभक्तीचे कारक सांगणारी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे? चतुर्थी अपादान ही काय बघा या ठिकाणी चुकीची. बाकी बघा प्रथमा कर्ता त्याच्यानंतर तृतीय करण आणि द्वितीय कर्म असतं परंतु या ठिकाणी चुकीची बघा. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती? एकदम सोपा प्रश्न विचारला होता. तर आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली. लक्षात ठेवा 1 मे 1960ला. रोशा जातीचं गवत राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये मित्रांनो आपल्याला हे गवत पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न मित्रांनो एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? एकलहरी. तर एकलहरी आपल्या सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिकमध्ये मित्रांनो एकलहरी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? नाशिकमध्ये. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? सिद्धटेक. तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो सिद्धटेक. चंदनापुरी घाट कुठून कोठे जाताना लागतो? चंदनापुरी घाट. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पुणे ते नाशिक दरम्यान मित्रांनो आपल्याला हा पाहायला मिळतो. आळे फाटा कल्याणवर माळशेज घाटे बरोबर. बाकीचे पाठ असले तर हे आपल्याला लगेच समजलं असतं. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूडदूस हा रोग होतो मित्रांनो. कोणता? मूडदूस. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? काय प्रश्न आहे? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कोणी? राजाराम मोहन राय. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसभाचे उपसभापती यांच्याकडे बघा मित्रांनो तो सादर करणं गरजेचं आहे. सावित्रीबाई फुले. काय प्रश्न आहे बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. कधी? 3 जानेवारी 1831ला. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता?
तर T20 आपल्या सगळ्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं, अमेरिका. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर अभिनव बिंद्रा नेमबाजी या खेळाशी संदर्भामध्ये, लक्षात ठेवा, नेमबाजी या खेळाशी संदर्भामध्ये आहे. तराजूचं जे काही कार्य आहे मित्रांनो ते कोणत्या टिंबटिंबनुसार चालतं, कोणत्या तत्वानुसार चालतं? तर हे परिवलनाचं जे काही तत्व आहे मित्रांनो त्यानुसार तराजू हे काम करत असतो. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा टिंबटिंब असतो. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, 120/80 इतका असतो. बघा किती, 120/80 इतका असतो. समजलं? नेक्स्ट बघा, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? पोलिओची लस, याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, साल्कनी या ठिकाणी बघा शोधून काढली. लक्षात ठेवा, साल्क. नेक्स्ट बघा, चोंडी हे अहिल्या देवीचं जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ते जामखेड तालुक्यामध्ये. लक्षात ठेवा, जामखेड. पुढचा प्रश्न मित्रांनो, संत चोखमेळा समाधीस्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर चोखमेळा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, मंगळवेढा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा, मंगळवेढा. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पोंगल तमिळनाडूमध्ये आपल्याला साजरा करताना दिसतो. पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणतं वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया, याचा करेक्ट आन्सर आहे बघा बासरी वादनासाठी प्रसिद्ध आहेत. कोणत्या? बासरी. बालकवी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बालकवी. तर त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांचं नाव आहे बघा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात? तर 12 विधानसभा मतदारसंघ येतात. लक्षात ठेवा, 12. भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा नदीवरती मित्रांनो भंडारदरा आहे. संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, पुरंदर या ठिकाणी झाला बघा, पुरंदर. ॲनी बेझंट आणि टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली. तर होम रूल चळवळ मित्रांनो लोकमान्य टिळक, लक्षात ठेवा, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी चालू केलेली आहे. दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरामध्ये? तर नागपूरमध्ये मित्रांनो दीक्षाभूमी हे स्थान आपल्याला